मी श्रुती भुरे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1 24 तास. घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा. महाराष्ट्र सुपरफास्ट. नमस्कार. महाराष्ट्र न्यूज 1 24 तासमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण भोंदूबाबा याविषयीच्या बऱ्याच बातम्या न्यूज टाकलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण पाहिले की अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी ठिकाणाहून भोंदूबाबा अटक केलेले आहेत. परंतु अंधश्रद्धा ही काही समाजामध्ये कमी झालेली नाही. तरी पण लोकांचा भक्तिभाव हा बाजूला सारून अंधश्रद्धेकडे लोकांचा कल जास्त वळत आहे. आणि ह्याच अंधश्रद्धेच्या ह्या रूढी परंपरा मोडीत काढण्यासाठी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून एक मिशन राबवत आहोत. तर त्या मिशनमध्ये स्थानिक पातळीवरील काही लोकांचा समावेश याच्यामध्ये आपण केलेला आहे. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे की जेणेकरून ज्या भागात अंधश्रद्धा घडत आहेत त्या ठिकाणी आपली टीम काम करणार आहे. अंधश्रद्धा ही समाजातून कमी होऊ शकत नाही, परंतु याला जे अडकलेले आहेत की श्रद्धेपोटी असे कितीतरी विषय असतात की जेणेकरून आपलं चांगलं काम व्हावं, एखाद्या अडचणीतून आपण बाहेर निघावं हे प्रत्येकाला वाटत असतं. परंतु हे कोणत्याही अडचणीतून बाहेर निघण्यासाठी कोणत्याही प्रयत्न केल्यानंतर कुठेही सक्सेस होण्यासाठी पहिल्यांदा काम करणं गरजेचं आहे. आणि त्या कामामध्ये आपल्याला नेहमी यश मिळत असतं. आणि त्या यश मिळाल्यानंतरच आपण आपला उदरनिर्वाह म्हणा की आपण आपल्या समाजामध्ये एक यशस्वी व्यक्तिमत्व घडत असतो. परंतु हे घडत असताना आत्ता समाजामध्ये जे काही भोंदूबाबाचे व्यक्ती याच्यामध्ये भरला जातोय. प्रत्येकाला वाटते की आपण वेगवेगळ्या पद्धतीने किंवा समाजामध्ये जो काही प्रथा चालू झालेली आहे की जी काही श्रद्धा आहे ही लोकांची आंधळी होत चाललेली आहे. आणि ह्या आंधळी श्रद्धेपोटी लोक अंधश्रद्धेच्या पाठीमागं ओढलेले आहेत की कोणत्याही विधी प्रकार आता समाजामध्ये दिसून यायला लागलेले की चांगलीसुद्धा व्यक्ती याच्यामध्ये भरडली जात आहे की जेणेकरून त्याचं आर्थिक नुकसान तर होतच आहे, परंतु मानसिक ज्या काही घटना आहेत, मानसिक अडचणी आहेत, ह्यालासुद्धा प्रत्येक व्यक्तीला सामोरं जावं लागत आहे. आणि अशा घटना घडू नयेत त्यासाठी समाजामध्ये प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की आपण करत असलेल्या कामामध्येच आपल्याला यश मिळणार आहे. कोणत्याही वाईट रूढी असतील किंवा ह्या आंधळ्या श्रद्धा असतील, ही आंधळी श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा बाजूला ठेवून आपण स्वतःचं काम करत राहावं. याच्यातूनच आपल्याला काय होणार आहे की आपण केलेल्या कामाची पावती ही प्रत्येकाला मिळणार आहे. कारण आज जर बघितलं आत्ताच्या युग हे परिपूर्ण प्रगत आहे. आणि या प्रगत टेक्नॉलॉजीमध्ये प्रगत युगामध्ये जर अशा घटना घडत असतील तर अंधश्रद्धेला आपण पुढं करत आहोत. परंतु जर बाबासाहेबांनी जर हेच लिंबू मिरची हे जर वापरलं असतं तर त्या संविधानापर्यंत आज माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हा मिळाला नसता. तर तोच अधिकार आपल्याला याच्यामध्ये तेच समोर ठेवून आपण आपली जी काही श्रद्धा आहे ही आंधळी होता कामा नये. ज्या भागात अंधश्रद्धा घडत आहेत त्या ठिकाणी आपली टीम काम करणार आहे. आणि याच पद्धतीने आतापर्यंत चालू झालेले आहेत. आणि हे मिशन चालू असताना जे काही आपल्या चॅनलच्या हाती लागलेले आहे ते लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रदर्शित केले जाईल.